मित्र, जी माणसं यशस्वी झाली, जी माणसं यशाच्या दिशेनं वाटचाल करतात, त्यातील बहुतांश लोकांचा एक गुण आपण घेण्यासारखा आहे. तो गुण म्हणजे त्यांच्याकडे असणारी आत्मपरीक्षणाची सवय. कारण आत्मपरीक्षण, आत्मसुधारणा आणि आत्मोन्नती, प्रगती, यश याचा अतिशय जवळचा संबंध आहे. हे सूत्र आहे. त्यामुळं इतरांनी दोष सांगण्याच्या आधीच आपण आपले दोष, आपल्या चुका, आपल्या उणिवा आपण पाहिल्या आणि त्या आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कौशल्यानुसार, आपल्या शहाणपणापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि प्रयत्न करणं हे शहाणपणाचं लक्षण असतं. काही काही गोष्टीमध्ये आपल्या चुका, आपल्या उणिवा आपण दूर करण्यासाठी जर मानसिकदृष्ट्या सक्षम नसू किंवा काही गोष्टीच्या बाबतीतही सक्षम नसू, तर आपल्याला या संदर्भामध्ये निसंकोचपणे काही एक तज्ज्ञ, अनुभवी आणि विश्वासू लोकांच्या मदतीने आपल्या चुका आपल्याला दुरुस्त करता येतात. आता एक लक्षात ठेवलं पाहिजे, कोणत्या चुका दुरुस्त करता येतील? जे सध्या होत आहेत आणि पुढं होऊ शकतात अशा गोष्टीच्या सुधारणा करता येतील. भूतकाळात होऊन गेलेल्या चुका तुम्हाला सुधारता येणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता त्याविषयी खंत बाळगत बसण्यापेक्षा, पश्चाताप करत बसण्यापेक्षा तुम्ही किंवा आपण सगळेजण जर त्यापासून काय बोध घ्यायचा, तेवढा एक बोध घ्या आणि तो लिहून काढा. ही चूक पुन्हा होणार नाही यासाठी कटिबद्ध राहा, संकल्प करा. आणि मग आता वर्तमान काळातील तुम्ही प्रत्येकाला एक ध्येयप्राप्तीसाठी, जीवित कार्यासाठी कृती आणि उक्ती करावी लागते. कोणाच्या तरी सहवासात जावं लागते, कोणाची तरी मदत घ्यावी लागते, कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं लागते. मग या सगळ्या गोष्टीसाठी, यशाच्या दिशेनं धावण्यासाठी, यशाचा झेंडा हाती घेण्यासाठी, प्रगतीसाठी, आनंदासाठी, समाधानासाठी, सुखासाठी काही एक कृती आणि काही एक उक्ती करावी लागते, काही एक बदल करावे लागतात, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही गोष्टी नव्या स्वीकाराव्या लागतात. यासाठी आत्मपरीक्षणाची सवय आपल्याला मदत करते. तर पहिल्यांदा आपण आत्मपरीक्षणामध्ये केवळ चुका शोधणे, उणिवा शोधणे, त्रुट्या शोधणे एवढंच नसते. ही एक बाजू झाली. आपल्या क्षमता काय आहेत, कौशल्य काय आहेत, आपलं शहाणपण काय आहे, आपलं सामर्थ्य काय आहे, हे याचाही शोध घेऊन त्या सामर्थ्यावर, त्या क्षमतांचा त्या कौशल्यावर आपण फोकस करून, त्या क्षमतांचा, कौशल्याचा, शहाणपणाचा उपयोग करून आपण यशाच्या दिशेनं कसं जाता येईल या दिशेनंही आत्मपरीक्षण करण्याची सवय आपल्याला मदत करत असते. फक्त आपल्याला आत्मपरीक्षण म्हणलं की चुक्याच्या संदर्भामध्ये नकारात्मक बाबीचाच आपल्याला विचार मनात येतो. मग आपल्याला लोकांच्या डोळ्यातलं कोसळ दिसते, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, अशा पद्धतीचं बोलणं ऐकायला मिळते. तर आपण आपल्या दोन्ही बाबींचा, सकारात्मक आणि नकारात्मकता काय आहे, तर मग आता काय आहे, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे काही दुर्गुण असतील ते हळूहळू मायनस करायचे. आपले काही स्वभाव दोष असतील, आपल्या काही चुकीच्या सवयी असतील, त्या हळूहळू कमी करत जाणे. कारण आपल्याला पहिल्यांदा चूक आहे हे मान्य करावं लागेल आणि त्यानंतर या
चुकीवर उपाय आहेत हे समजून घ्यावं लागेल आणि त्या उपायाच्या दिशेनं हळुवारपणे वाटचाल करावी लागेल. घाई गडबड करून काही होत नाही. तसेच आपल्या स्वभावामध्ये जे काही चांगले गुण आहेत, क्षमता आहे, कौशल्य आहे, काही गुण आहेत, त्या गुणामध्ये वाढ कशी करता येईल? नवीन कौशल्य काही शिकता येतील का? आपल्या ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक आहेत. त्यासाठी आपल्याला वेळ देता येईल का? आपल्या क्षमता कशा विकसित करता येईल? मग त्यासाठी काय करता येईल? आपली शारीरिक क्षमता वाढवायची असेल तर प्राणायाम, ध्यान, धारणा, योगासन, फिरणे, व्यायाम करणे आणि या मानसिक क्षमतासाठी सुद्धा या गोष्टी पूरक ठरतात, आवश्यक ठरतात. तर आता या पहिल्यांदा माझे काय चुकले हे लक्षात घ्यायचं की नाही? मग स्वतःला असा प्रश्न विचारायचा की नाही? मग हाही एक प्रश्न आहे. तर बऱ्याचदा भूतकाळाचं परीक्षण आपण जेव्हा करतो, भूतकाळामध्ये जेव्हा डोकावून पाहतो, तेव्हा काय काय चुकलेलं आहे. मग हे कशासाठी बघायचं? फक्त ते रोज बघत बसायचं नाही, एकदा बघायचं. मग हे बघण्याचा काय फायदा आहे? ते आपण जे दुसऱ्यावर आरोप करतो, दुसऱ्यावरला ब्लेम करतो, तर ते आरोप आणि ब्लेम करणं बऱ्याच प्रमाणामध्ये थांबायला मदत होते. मग आणि थांबण्यामुळे काय होते? मग दुसरेच फक्त त्या गोष्टीला कारणीभूत आहेत असं वाटून जे त्यांच्याविषयीचा द्वेष, त्यांच्याविषयीचा राग, त्यांच्याविषयीचा संताप, त्यांच्याविषयीच्या सुडाची भावना, या गोष्टी कमी व्हायला मदत होते. आणि एकदा द्वेष, राग, संताप कमी झाला की मानसिक आरोग्य देखील चांगलं राहायला मदत होते. म्हणून या भूतकाळातील घटनाबद्दलचं जर परीक्षण आपल्याला या अनुषंगानं आपल्या हातून ज्या काही कृतीउक्ती झालेल्या आहेत त्याचा फायदा असा होतो. आणि त्यातून काय बोध घ्यायचं एकदा लक्षात आल्यानंतर यामध्ये वर्तमानात आणि भविष्यामध्ये त्या चुका होणार नाहीत, ही गोष्ट आपल्याला फायद्याची ठरते. आता हा झाला भूतकाळाविषयीचा विषय. तर आता मग त्यावेळेस आतून एक महत्त्वाचा मुद्दा भूतकाळाविषयी सांगतो की दुसऱ्याच्याही काही चुका आपल्या संदर्भात होतात. काही लोक आपल्या संदर्भामध्ये कटकारस्थानं करतात, काही चुकीचं वागतात, चुकीचं बोलतात. तर अशा चुकीच्या टीका करतात. म्हणजे पहिल्यांदा आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, टीका हे आपणही करतो, लोकही करतात, मिठामिठीच झाली असं समजायचं. आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार, त्याच्या अनुभवानुसार, त्याच्या संस्कारानुसार वागत असतो. कुत्रा जसा वागतो तसा हत्ती वागत नाही, हत्ती जसा वागतो घोडा वागत नाही. तसं प्रत्येक माणूस वेगवेगळा वागतो आणि प्रत्येकाच्या पाठीमागे लागलं तर तुम्ही येडं होत बसाल. कुत्रे भुंकले म्हणून त्याच्या पाठीमागे पळत राहिलं तर तुम्ही येडे होऊन जाल. भुंकणारे भुंकत राहतात. आपल्या हातामध्ये, आपल्या खिशामध्ये एखादा भाकरीचा तुकडा ठेवायचा, फेकायचा, ते खात बसते, आपण निघून जायचं. आपल्या दिशेने फेकलेल्या दगडाचा उपयोग जर यशाच्या पायऱ्या म्हणून करता आला तर जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपण यशस्वी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे सगळ्यांवर टीका होतात, सगळेच टीका करतात, सगळेच पूर्ण गुणी नाहीत, सगळेच संपूर्ण अवगुणी नाहीत. हा विचार करायचा आणि मग टीका करणाऱ्यांनाही क्षमा करा आणि आपल्या कृतीतून त्यांना उत्तर देणार, योग्य मार्गानं उत्तर देणार, विधायक मार्गानं उत्तर देणार, कायदेशीर मार्गानं उत्तर देणार आवश्यक असेल तर. आवश्यक नसेल तर उगा विनाकारण काही गरज नाही. चिरटं मारत बसायचं नसतं. चिरटं चावले म्हणून चिरटं मारत बसायचं असते का? नाही. म्हणून अशा शिल्लक गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं असतं. जिथं योग्य उपचार करण्याची गरज आहे तिथं अवश्य उपचार करायचं, पण ते कधी स्वतः करायचं, कधी इतरांच्या मदतीने करायचं, कधी कायद्याच्या मदतीने करायचं, कधी पोलीस वकिलांच्या मदतीने करायचं. पण ते गरजेचं असेल तरच, उगा अत्यावश्यक असेल तरच करायचं. नाहीतर उठलं की तिथं जाऊन बसायचं नाही, पोलीस स्टेशनला, न्यायालयामध्ये, मग तेच कामं करत राहावं. तर राहिला प्रश्न आता स्वतःबद्दलचा. तर स्वतःला जसं इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे तसं स्वतःलाही क्षमा करणं अतिशय गरजेचं असतं.
कारण नाहीतर तुम्ही खंत बाळगत बसून आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्याचं खत करून घेता. मग मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःच्या नजरेतून पडता. ठीक आहे, प्रत्येकाच्या हातून काही चुका होत राहतात आणि त्या झाल्या, गेलं, रात गई बात गई असं समजून तुम्ही पुढं नव्याने पुन्हा फिरून येडावं मांडावा दुसरा, हाची आसरा मानसाची, या एका कवीच्या ओळीप्रमाणे आपण वर्तन केलं पाहिजे. तर पहिल्यांदा आता हे झालं भूतकाळाचं. तर सध्या आत्ता भूतकाळातल्या चुका परत करता येत नाहीत, आता वर्तमानाचं बघूया. आता वर्तमान काळामध्ये आपल्या कृती आणि उक्तीतून काय चुका होत आहेत, त्यात काय सुधारणा करण्याची गरज आहे. चुका जरी होत नसतील तर मग अधिक उन्नत, अधिक दर्जेदार, अधिक सामर्थ्यशाली एखादी कृती आणि उक्ती होण्यासाठी आणखीन कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, ते करणं शक्य आहे असेल तर ते करायचं. तुम्हाला 10 भाषा मुखामुखी येत नाहीत, आता त्या 10 भाषा शिका असं जर कोणी सांगितलं, ठीक आहे, ती उणीव आहे तुमच्यातली ती. तर पण स्वतःला विचारा ना, या 10 भाषा मला आता शिकणं गरजेचं आहे का? ठीक आहे, तुम्हाला जपानला जायचं आहे, जपानी शिका थोडे कामापुरते. तर मला म्हणजे इतरांच्या आरोपामध्ये काही तथ्य जरी असलं तरी काही सगळेच आरोपाचं तुम्ही निरीक्षण करू शकणार नाही. एक जण काय म्हणते, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर एक जण लहानपणी आम्ही शाळेत असतानाची एक गोष्ट होती, गाढवाची गोष्ट. ते गाढवाचा मालक त्या गाढवाला आणि त्या गाढवाच्या मालकासोबत एक त्याचं लेकरू होतं. ते गाढव समोर, हे दोघं मागं चालले. एक जणांना सांगितलं, अरे तुमचं चुकते म्हणला, काय गाढव घेऊन उपयोग आहे म्हणला, त्याच्यावर तुम्ही बसलं पाहिजे म्हणलं. मग त्यांनी त्या लेकराला बसवलं. अरे काय शोभते काय रे पोरा तुला म्हणले त्यांना, की हे बापाला बसवायला पाहिजे. त्या पोरानं मग उतरलं, बापाला बसवलं. अरे पुढचा माणूस म्हणला, अरे काय शोभते काय रे, लेकराला चालवायला आलास आणि तू म्हणजे दोघंही बसा. मग त्याने दोघंही बसले. दुसरा एक माणूस, अरे ते मरते रे म्हणले गाढव, दोघं बसल्या काय रे, काय गाढव अरे म्हणले. ठीक आहे बाबा, दोघंही उतरले. आता सगळेच प्रयोग झाले. त्या गाढवाला डोक्यावर घेऊन त्यांनी जाऊ लागले. सांगायचा हेतू हा आहे की आत्मपरीक्षण करा, दुसऱ्याच्या निरीक्षणातून, दुसऱ्याच्या संदेशातून, दुसऱ्याच्या उपदेशाने. परंतु असा तुमचाही या गाढवाच्या गोष्टीसारखी गत होऊ नये म्हणजे चाललं. पण काही एक तुमच्या ध्येयानुसार तुम्हाला जे आवश्यक बदल करणं गरजेचं आहे ते करा. आता तुमची मानसिकता मटण खाण्याची नाही. लोक खा म्हणून सांगत असतील, नका खाऊ. पण ज्या काही व्हिटॅमिन्ससाठी अनेक काही पर्याय आहेत. त्यासाठी प्रोटीन जर मांसातून मिळत असेल तर प्रोटीनचे अनेक सोर्स आहेत, ते घ्या. पण मी काहीच घेत नाही असं करू नका. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगत होतो. तर आता सध्याचे काय ज्या सुधारणा करणं गरजेचं आहे, स्वभावातील असेल, कृतीतील असेल, उक्तीतील असेल, आपल्या संगतीतील असेल, तर मग त्यावर उपाय काय आहे ते लिहून काढलं पाहिजे आणि त्या उपायाचे फायदे लिहिले पाहिजे. विशेष म्हणजे हे उपाय केले तर काय फायदे होतील. कारण माणूस हा स्वार्थी आहे आणि तो फायद्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो. मग त्यासाठी काय करायचं, त्याला कोणकोणते फायदे आहेत त्या सुधारणा केल्या तर सकाळी उठत नसो आपण, तर सकाळी उठून निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला गेलो, प्राणायाम केलो, ध्यान केलो, योगासन केलं, त्या तिथल्या हिरवळीवर चाललो तर काय फायदे आहेत. मग त्या फायद्याचा अनुभव तुम्ही घ्या आणि ते गोष्टी जर केल्या तर तुम्हाला आरोग्य उत्तम राहायला, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहायला, रिलेशन उत्तम राहायला मदत होत असते. झोप छान लागते, अन्न चांगलं पचते, अशा अनेक फायदे असतात. ते तुम्ही लिहून काढले पाहिजे आणि मग त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षणाच्या करत असताना तुम्ही जर आत्मपरीक्षण करून
तुमचे दोष, तुमच्या उणिवा, तुमच्या चुका जर आता टाळल्या नाहीत, तर याचे भविष्य काळात किंवा आता सध्याच कोणते दुष्परिणाम होऊ शकतात हे पण लिहून काढा. तुम्ही व्यसनातून मुक्त झालाच नाही तर काय तरी दुष्परिणाम होतील ते एकदा लिहून काढा. आणि हे दुष्परिणाम परवडतील का? तुमचं सोशल स्टेटस चांगलं राहण्यासाठी, तुमचं आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी, तुमचं मानसिक स्थिती चांगली राहण्यासाठी, तुमची नैतिक अवस्था चांगली राहण्यासाठी, तुमचं मानसिक आणि एकंदरीत आरोग्य चांगलं राहण्यासाठी, हे जर नाहीच राहणार असेल तर हे परवडणार नाही असा विचार तुमच्या मनाला तुम्ही करायला पाहिजे आणि मग सुधारणा करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, काही मानसिक पातळीवरच्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे. आपल्याला कशाबद्दल भीती वाटते, कशाबद्दल राग येतो, कशाबद्दल द्वेष वाटायला लागलाय, कशाचा मत्सर वाटायला लागलेला आहे. आणि मग हे सगळं जे वाटायला लागलेलं आहे याचा फायदा काय? काहीच फायदा नाही. एखाद्या विषयीचा द्वेष करता घरात बसून, तुम्ही एखाद्या विषयी मत्सर करता घरात बसून, तर काय फायदा आहे? काहीच फायदा नाही, नुकसानच आहे उलट. म्हणून ह्या बैसोनी निवांत बसून चित्त शुद्ध करा, मग तुम्हाला त्याचे फायदे होते. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्हाला जर बाहेरच्या जगात जिंकायचं असेल तर आतलं जग तुम्हाला जिंकावं लागते, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर याच्या असंख्य फायदे तुम्हाला होतात. आणि तुम्हाला जर जे काही गोष्टी करत असताना तुम्ही स्वतःला एक विचारलं पाहिजे की तुमचा ह्या गोष्टी करण्यासाठी जन्म झालेला आहे का? तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करायला लागलात, तुमचं मन सांगते तुम्हाला, मग तुम्ही स्वतःला विचारा की ह्या नालायकपणातून नायक तयार घडत नसतात, तर नालायक घडत असतात. मग आपला इतिहास आपल्याला नायक म्हणून करायचा आहे का नालायक म्हणून करायचा, हे आपण ठरवायचं असतं. आणि मग जर तुमच्यामध्ये नायक व्हायची इच्छा असेल तर मग लायकी ज्यानं वाढेल त्या गोष्टी करण्यासाठी कटिबद्ध राहाल, त्या दिशेनं पावलं उचला. म्हणून प्रत्येक गोष्ट करत असताना महापुरुष किंवा मोठी माणसं, यशस्वी माणसं असं करतील का, असं केले का? यशस्वी माणसं मग अशा प्रसंगी कोणते निर्णय घेतले, काय कृती केली, काय उक्ती केली, याचाही थोडासा अभ्यास जर आपण केला तर त्याचे फायदे होतात. आत्मपरीक्षणाचे अनेक फायदे आहेत. आपला वेळ वाचतो, अनेक इकडे तिकडे भटकणं थांबते, पैसा वाचतो, आपल्या नजरेत आणि समाजाच्या नजरेत आपण बेस्ट व्हायला मदत होते, यश हातचं जात नाही, अनेक चुका टळतात, ध्येय स्पष्ट होते, आपण कोणत्यावर फोकस केलं पाहिजे. आणि आपल्याला जर एकदा आत्मपरीक्षण केल्यानंतर काय चुकते आणि काय चुकीच्या मार्गानं जातो असं लक्षात आल्यानंतर आपलं जन्म कशासाठी झालेला आहे, आपल्याला काय साध्य करायचं आहे, मग माणूस ध्येयावर फोकस करतो आणि मग त्याच्या संदर्भाची कृती उक्ती करायला लागतो आणि त्यातून मग यश दिसायला लागते. मग यशाच्या दिशेनं माणूस धावायला लागतो, मग आनंद वाटतो, आरोग्य उत्तम राहते, यश मिळते, स्वतःच्या नजरेत आणि इतरांच्या नजरेत आपण चांगले होतो. म्हणून आत्मपरीक्षण करून वाटचाल करणं अतिशय गरजेचं आहे मित्र. धन्यवाद.